संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 1235 क्रमांकाचा अभंग आहे. देशी तरी घेई संताचे भेटी, आणि कते गोष्टी नको म्हणा. सर्व भावे त्याचे दय व भांडवल, आणि कते बोल न बोलते. करशील तो करी संताचा सांगत, आणि कते मात नको म्हणा. बैसशी तरी बैस संताच मध्ये, आणि कते बुद्धी नको म्हणा. जाशी तरी जाई संताच्या गावा, होई न विसावा तेथे म्हणा. तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई. असं असतं की चांगल्या माणसाची, संत खऱ्या बोलणाऱ्या माणसाची आणि सताचरण करणाऱ्या माणसाची संगतीमध्ये, त्यामध्ये परमेश्वर दडलेला असतो. ते लोक सुखाची खाण असतात. पॉझिटिव्ह विचाराने त्यांच्यासमोर एक प्रकारे वलय निर्माण केलेलं असतं. असे जे संत आहेत, अशा ज्या चांगल्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्तीचे सान्निध्यात राहणं सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वर अशा लोकांमध्ये प्राप्त होतो. अशा लोकांच्या सहवासातून परमेश्वराची अनुभूती होत असते. घेशी तरी घेई संताची भेटी, आणि कधी गोष्टी नको म्हणा. तुला घ्यायची इच्छा असेल तर संताची भेटी घे, संताबरोबर सह आचरण कर, आणि त्या गोष्टी ज्या सांसारिक गोष्टी आहेत त्यामध्ये तुझं मन गुंतवू नकोस, आणि त्यातून तुला खरं सुख जे आहे परमेश्वराचं ते प्राप्त होईल. सर्व भावे त्याचे देव भांडवल, आणि कते बोल न बोलते. या प्रकारे संत लोकांचं भांडवल हे परमेश्वर असतं, सत्य आचरण असतं, आणि आनंदाने ते ओसंडून वाहत असतात. पॉझिटिव्ह विचाराने ते भरलेले असतात. अशा लोकांची संगती मिळाली पाहिजे. करशील तो करी संतांचा सांगत, आणि ते मात नको म्हणा. करायचं असेल तर संताची संगत कर, अन्यथा निवांत परमेश्वराशी आचरण कर, परमेश्वराची करुणा भार. बैसशी तरी बैस संताचा मध्ये, आणि कधी बुद्धी नको म्हणा. तुला कुठं बसावं वाटलं तर चांगल्या माणसामध्ये बस, संतामध्ये बस. जाशी तरी जाई संताच्या गावा, जायचं असेल तर संताच्या गावाला जा, होईन विसावा तेथे म्हणा. तिथं गेल्यानंतर, संताच्या गावी गेल्यानंतर तिथं तुला मनाला शांती लाभेल. तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई. या प्रकारे संत श्रेष्ठ जे लोक असतात ते सुखाचे सागर असतात, आणि त्या सुखाच्या सागरामध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे. त्यांचे सानिध्य आपण निरंतर प्राप्त होईल अशी आपली इच्छा असली पाहिजे. या प्रकारे पॉझिटिव्ह थिंकनेस माणसे, संताचं आचरण करणारे माणसे, परमेश्वराबद्दल एकनिष्ठ आचरण करणारे, परमेश्वराचे भक्त असणारे माणसं, आणि ज्याचं आचरण चांगलं आहे, दांभिक संतापासून दूर राहिलं पाहिजे. आणि संत समाजामध्ये कोण आहे त्याचे अवलोकन करून, ते पडताळून पाहून अशा माणसाच्या संगतीत राहिलं पाहिजे. बंधू संताच्या मागे लागून माणसाचं कल्याण होत नसतं, माणसाला परमेश्वराची अनुभूती होत नसते.